सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरात दिवसाढवळ्या एका कापड व्यापाऱ्यावर 10 ते 12 जणांच्या टोळक्यानं कोयता आणि दगडानं जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या हल्ल्याचं संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय। जखमी व्यापाऱ्याचं नाव सौरभ जाधव असून बार्शी कुर्डवाडी रोडवरील जैन मंदिराजवळ ही घटना घडली आहे। जमिनीच्या वादातून आपल्या काकानंच हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप सौरभ जाधव यांनी केलाय। या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात भैया ढावरे, मुन्ना बोते यांच्यासह 10 ते 12 जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेत। या घटनेमुळे बार्शीतील व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मी सौरभ वैजनाथ जाधव, राहणार अलीपूर रोड, पिंपळकर प्लॉट, बार्शी। माझे शॉप कुर्डवाडी रोड जैन मंदिर जवळ आहे। रुबाब द परफेक्ट मेन शॉप। दिनांक 20/7/2026 रोजी माझ्या चुलत्यांनी नवनाथ किसन जाधव व जगन्नाथ किसन जाधव या दोघांनी 10 ते 12 जणांना, गुंड लोकांना मला मारण्यासाठी माझ्या शॉपवर पाठवले। तरी ते 1च्या सुमारास आले व त्यातील भैया ढावरे या इस्माने मला खंजीर काढून शिवीगाळ करत, धमकवत, मला खंजीर दाखवत म्हणाला, तुला हिथंच खलास करून टाकेन। मी म्हणालो, मी नेमकं केलंय काय? तर त्यावेळी त्याने मला म्हणला, हे नवनाथ जाधव आणि जगन्नाथ जाधव हे कोण आहेत? मी म्हणलं, माझे चुलते। तर त्या दोघांना हे नवनाथ जाधवाला हे रुबाबची जमीन देऊन टाक व त्या बायपासची जी जमीन आहे त्याकडे अजिबात बघायचं नाही, ते जगन्नाथ जाधव यांची जमीन आहे तिकडे बघायचं नाही। त्यानंतरनं मी दुकानात एकटा बसलेलो असताना दुपारी 3-3:30च्या सुमारास मुन्ना बोटे व काही 10-12 इसम दुकानमध्ये डायरेक्ट आले व त्यांनी आले की मी त्यांना खूप रिक्वेस्ट करत होतो, हाती जोडले की बाबा मला मारू नका। त्यांनी डायरेक्ट खंजीर काढला, कोयता काढला व मला मारायला सुरू केले। त्यावेळी मी त्याला म्हणलं, बाबा मारू नका, मी काय असेल ते मिटवतो। नाही, तुला दुपारचा टाइम दिलता, तू काय मिटवलं नाही आणि तुला आम्ही इथून सोडलं तर त्यानंतर तू काय करणार आहे ते सर्व आम्हाला त्या तुझ्या काका लोकांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे तू आज काय वाचणार नाही, तुला खलासच करणार, असे म्हणत म्हणत त्याने मला खंजीराने, कोयत्याने व धोंडे व माझ्या शॉपचे काचा फोडून मला काचा फेकून मारले। तरी नंतर माझ्यावर जगताई मामा हॉस्पिटल येथे उपचार चालू असता मी बार्शी शहर पोलीस ठाणे येथे यांच्याबाबत FIR नोंद केली आहे। तरी पोलिसांना माझी एकच विनंती आहे की मला न्याय मिळवून द्यावा।